पुण्यात पुढच्या बातमीकडे मी पूर्वाश्रमीचा शिवसैनिक असल्याने पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण वसंत मोरे यांनी दिलंय। प्रकाश आंबेडकर यांचा फोन आलेला होता, मात्र आता उशीर झालाय अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे। तर सध्या आयराम गैरामांचं राजकारण आहे, त्यांना माणसं ओळखता आलेली नाहीत असं प्रत्युत्तर प्रकाश आंबेडकर यांनी दिलंय। आता मी या भागामध्ये काम करतो, अगदी सुरुवातीचा मी शिवसैनिक आहे। मला फोन आला होता, परंतु त्याला बरीच वेळ झाली। मला एवढ्या महिन्याभरात मी त्यांना एकदा भेटलो, मला मीटिंग यांना बोलवलं, परंतु मी मीटिंगच्या वेळेस मी नाही जाऊ शकलो मीटिंगला, कारण काही गोष्टी त्या अशा होत्या मनाला लागलेल्या की त्या गोष्टींपासून कार्यकर्त्यांपासून काही गोष्टी दुखवल्या गेलेल्या होत्या। आज म्हणण्याचं आहे की आयराम गैरामचं जे राजकारण आहे त्याच्यावर तुम्ही बोलत नाही। त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाने आपापला मार्ग ठरवायचा असतो, असं सातत्याने घडत असतात। विकत घेणारी शक्ती जर असेल, ब्लॅकमेल करणारी शक्ती जर असेल, तर या घटना घडणार आहे। तुम्ही असं एक्सेप्ट केलं पाहिजे। डोंबिवलीमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बॅनरची जोरदार चर्चा होतीये। लोकसभेची संधी हुकली, पण आता विधानसभेची संधी चुकवू नका अशा आशयाचा बॅनर डोंबिवलीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतोय। मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाने ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। तर या बॅनरच्या माध्यमातून मतदारांना मतदान नोंदणीसाठी आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। 2003 आणि 2004 साली सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी मोफत बिलाची घोषणा केलेली होती आणि एकदाच मोफत वीज बिल दिलेलं। हा एक प्रकारे चुनावी जुमलाच होता अशा शब्दामध्ये अजित पवार यांनी त्यावेळच्या सरकारच्या घोषणेची आठवण करून देत विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। 2004ला 3-4ला ज्यावेळेस सुशील कुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस आम्ही देखील त्या सरकारमध्ये होतो। त्यावेळेस आमचं जास्त चालत नव्हतं, आम्ही तिथं सिनियर म्हणून मोडत नव्हतो, आपण सेकंड लाईनीत असायचो जयंतराव। आणि त्यावेळेस मोफत वीज बिल करायचा निर्णय घेतला, एक बिल मोफत दिलं आणि पुन्हा सरकार आल्यानंतर म्हणले हे चुनावी घोषणा होती, खरं नव्हतं, आणि नंतर ते मागे घेण्यात आलं। आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। महात्मा फुले जन आरोग्य यंत्रणेचं सॉफ्टवेअर गेल्या 3 दिवसांपासून ठप्प आहे। डिस्चार्जसाठी परवानगी मिळत नसल्यानं अनेक रुग्ण रुग्णालयामध्ये अडकून पडलेले आहेत। यंत्रणा सज्ज नसताना घोषणा झाल्यामुळे गोंधळ उडालाय। पेशंटला डिस्चार्ज दिल्यास त्याच्या बिलाची जबाबदारी कोण घेणार, आणि यासाठी रुग्णालयांनी आता बरे झालेल्या पेशंटला सुद्धा डिस्चार्ज देणं बंद केलेलं आहे।